अणूला ड्रीप लावून रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर औषध देऊन तिला डिस्चार्ज देण्यात आला. अणू विचार करत होती की तिला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन आलं. तेवढ्यात जय समोर आला आणि तिला घरी चलण्यास सांगितलं. भैया, तुम्ही इथे? रस्त्यात तुला चक्कर येऊन पडताना पाहिलं. मी त्याच रस्त्याने जात होतो म्हणून तुला पाहून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ओ, थँक्यू भैया, पण तुम्ही घरी जा, मी निघून जाईन. तू अजून एकटी घरी जाण्याच्या स्थितीत नाही आहेस. मी तुला घरी घेऊन जातो. आता अजून काही बोलू नको. जय एवढं ठामपणे म्हणाल्यावर अनु काही बोलू शकली नाही आणि त्याच्यासोबत बाहेर आली. पण जय तिला तिच्या घरी न नेता आपल्या घरी घेऊन गेला. भैया, हे कोणाचं घर आहे? हे घर माझं आहे अनु. पण तुम्ही मला इथे का आणलं? मला माझ्या घरी सोडा. तू आरशात स्वतःकडे पाहिलेस का? डॉक्टरांनी सांगितले की तुला एकटं सोडू नये. 2 दिवस माझ्या घरी राहा. मग तू बरी झालीस की मी तुला तुझ्या घरी सोडेन. आता तू काहीही म्हणालीस तरी मी ऐकणार नाही. असं म्हणून जयने अणूचा हात धरून तिला घरात नेलं. अणू नकार देत होती. प्लीज भैया, मी ठीक आहे. मी तुमच्या घरी नाही येणार. मला सोडा. मी माझ्या घरी जाईन. अणू रडत होती. पण जय काही ऐकायला तयार नव्हता. भैया प्लीज, मी नाही येणार. मला काही ऐकायचं नाही, जय म्हणाला आणि अनूला घरात घेऊन गेला. आई, जयने आवाज दिला. त्याच वेळी जयची आई महेश्वरी आणि वडील कल्याण हॉलमध्ये आले. काय झालं जय? ही मुलगी कोण आहे? आई, ही माझ्या कॉलेजमधली ज्युनियर आहे. माझ्या बहिणीसारखीच आहे. हिचं कोणी नाही, एकटी राहते. ही गर्भवती आहे आणि हिचा नवरा कामासाठी दुसऱ्या शहरात गेला आहे. हिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी हिला इथे घेऊन आलो. असं आहे का? काय गं बेटा, कशी आहेस? महेश्वरीजींनी अनूजवळ येऊन विचारलं. मी ठीक आहे मोठी आई. कुठे ठीक आहेस? डोळे बघ तुझे आत गेलेत आणि तू गर्भवती आहेस. तू काही खाल्लं आहेस की नाही? चल आधी फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. जय, तू मला आधी सांगितलं असतंस तर मी काहीतरी स्पेशल बनवलं असतं. महेश्वरी अणूला गेस्ट रूममध्ये घेऊन गेल्या आणि तिला नवी नाईटी दिली. चल फ्रेश होऊन ये, असं म्हणून त्या किचनमध्ये गेल्या. फ्रीजमधून डोशाचं पीठ काढून त्यांनी पटकन डोसे केले आणि अणूसाठी घेऊन आली. तोपर्यंत अणू फ्रेश होऊन पलंगावर बसली होती. अणू, हे घे. शेवटचं कधी खाल्लंस कुणास ठाऊक, असं म्हणून त्या प्लेट तिच्या हातात द्यायला गेल्या. पण लगेच त्यांना आठवलं की तिच्या हाताला ड्रीप लावली होती. तू राहू दे, तुझ्या हाताला सुई लावली होती ना? जयने सांगितलं होतं. मी तुला खाऊ घालते, चल उठ. तू पण माझ्या लेकीसारखीच आहेस. असं म्हणून महेश्वरींनी अणूला स्वतः खाऊ घातलं. त्यांच्या अशा खाऊ घालण्याने अणूला तिच्या आईची आठवण झाली. जर माझी आई असती तर तिनेही माझी अशीच काळजी घेतली असती, असा विचार करून अणूच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं बेटा, नवऱ्याची आठवण आली का? महेश्वरींनी विचारलं. नाही मोठी आई, मला माझ्या आईची आठवण आली. अणू असं म्हणताच महेश्वरी हसून बोलल्या. अगं वेडे, मला मोठी आई म्हणतेस ना? मला पण तुझी आईच समज. तू हॉस्पिटलमधून आली आहेस, दमली असशील. थोडा वेळ आराम कर आणि ही औषधं आहेत, घेऊन झोपून जा. हे बघ, पाणी इथे ठेवते. सकाळी बोलूया. जास्त वेळ अशी राहू नकोस. झोप आता. महेश्वरी बाहेर गेल्यावर जय आत आला. त्याने औषधं अणूला दिली आणि आपला फोनही तिच्या हातात ठेवून काही न बोलता निघून गेला. दार बंद झालं. अनूने गोंधळून फोनकडे पाहिलं तर विक्रम व्हिडिओ कॉलवर होता. अनू डोळे न हलवता त्याच्याकडे पाहत राहिली. विक्रमला बघताच तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. विक्रम सर, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. खूप दिवसांनी त्याला पाहत असल्याने तिचे डोळे पाणावले. तिने अश्रू पुसले आणि नीट पाहू लागली. कशी आहेस? विक्रमने हळूच विचारलं. त्याचं बोलणं ऐकून अनू काही बोलली नाही. फक्त डोळ्यांनी होकार देत ठीक आहे म्हणाली. त्याच्याकडे पाहत असताना पहिल्यांदा तिच्या पोटातल्या बाळाची हालचाल तिला जाणवली. तिने हळूच आई ग म्हणत आपल्या पोटावर हात ठेवला. अनू, काय झालं? विक्रम घाबरून म्हणाला. इतक्या आनंदाची गोष्ट त्याला कशी सांगावी या विचारात अनू एका बाजूला आनंदी होती तर दुसऱ्या बाजूला व्यथित. काही नाही, ती म्हणाली. अगं काही नाही म्हणजे काय? इतक्या मोठ्याने ओरडून आता म्हणतेस काही नाही? सांग काय झालं? गरज पडली तर जय हॉस्पिटलला घेऊन जाईल. सांग अनू, काय झालं? काही नाही विक्रमजी. अनू, मला राग आणू नकोस, सांगून ठेवतोय. तेव्हा अनू धीर करून म्हणाली. सर, पहिल्यांदाच मला बेबीची मूव्हमेंट जाणवली. विक्रमला समजलं नाही काय बोलावं. तो फक्त एवढंच म्हणाला, काळजी घे. मग नंतर त्याने विचारलं की ती जेवली की नाही. अनूने ओशाळून विचारलं. सर, तुम्ही कुठे आहात? तुला काय करायचंय? विक्रमने उत्तर दिलं. अणू शांत झाली. बरं चल बाय, विक्रम म्हणाला. अनूने पटकन फोनकडे लक्ष केंद्रित केलं. जणू तिला वाटत होतं की त्याने अजून थोडा वेळ तिच्याशी बोलावं. विक्रमला ते समजलं आणि हळूच विचारलं. थोडा वेळ अजून बोलशील का? अणू म्हणाली. नाही, बाय विक्रमजी, मला झोप येते, आणि फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर अणू आपला चेहरा हातात लपवून रडू लागली. तिला विक्रमची खूप आठवण येत होती.
पोटावर हात ठेवून ती म्हणाली, माझ्या बाळा, तुला पण पप्पांची आठवण आली ना, म्हणूनच त्यांचा आवाज ऐकून तू पहिल्यांदा हललास. बाळ पुन्हा हललं. पहिल्यांदा बाळाची हालचाल अनुभवताना अनु हळूच हसली आणि जयच्या फोनमध्ये विक्रमचे फोटो पाहत राहिली. थोड्या वेळाने जय आत आला आणि म्हणाला, अनु, औषधं घेतलीस का? अनुने आपल्या हातात असलेल्या गोळ्यांकडे बघितलं आणि मग त्यांना खाल्लं. पाहिलंस, तो तुझ्यासाठी किती वेडा झालाय. जे काही झालंय आता तरी खरं सांग अनु. एक भाऊ म्हणून मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला माहीत नाही का तो तुझ्यावर किती प्रेम करतो. आम्ही दोघं तुझ्यासोबत आहोत. जे काही होईल आम्ही सांभाळू. तुझी जबाबदारी आमची आहे. अगदी तुझ्या पोटातल्या बाळाचा बापही तोच आहे. मी त्याला हेही सांगून टाकेन. जगात कोणी तुला त्याच्यासारखं प्रेम करणार नाही. सांग अनु, आता तरी सांग काय झालं होतं. अनुने जयकडे न पाहताच उत्तर दिलं, जर मला काही सांगायचं असतं तर मी आधी त्यांनाच सांगितलं असतं. भैया प्लीज मला त्रास देऊ नका. ठीक आहे, जशी तुझी मर्जी अनु, आराम कर, असं म्हणून जय बाहेर गेला. जय गेल्यावर अणूला रात्रभर झोप लागली नाही. ती फक्त विक्रमबद्दल विचार करत राहिली. सकाळी उठून फ्रेश झाल्यानंतर ती बाहेर आली. डायनिंग टेबलवर महेश्वरी आणि कल्याणजी नाश्ता करत होते. त्यांना पाहून अनुने विचारलं, मोठी आई, जय भैया दिसत नाहीत? तो काही कामासाठी बाहेर गेला आहे बेटा. चल तू नाश्ता कर. महेश्वरी म्हणाल्या, मला ऑफिसला जायचं आहे मोठी आई, उशीर होतोय, अनु म्हणाली. जयने सांगितले की तू घरीच राहायचं आहेस. ऑफिसमध्ये तो कळवेल की तू आज येणार नाहीस. कालच तर हॉस्पिटलमधून आलीस. आज आराम केला नाहीस तर कसं होईल बेटा. चल आधी नाश्ता कर. महेश्वरीजींनी प्रेमाने समजवलं आणि तिला कल्याणजीच्या शेजारी बसवून नाश्ता दिला. खा बेटा, याला आपलंच घर समज, संकोच करू नकोस, कल्याणजीही म्हणाले. अणूला देखील थोडं भूक लागली होती म्हणून तिने नाश्ता करून घेतला. नंतर तिघेही हॉलमध्ये गप्पा मारत बसले. महेश्वरी हळू आवाजात अणूसोबत बोलायला लागल्या. तुझे मम्मी पप्पा कुठे राहतात अणू? इथेच राहतात मोठी आई, पण माझी आई नाही, ती माझ्या लहानपणीच गेली, अणूने सांगितलं. ओ सॉरी बेटा, महेश्वरी म्हणाल्या. माझ्या आईचं निधन झालं तेव्हा मी लहान होते, त्यामुळे माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्या बाईला मी आवडत नव्हते. तिची पण एक मुलगी आहे. तुझे वडील काय करतात? माझे वडील प्रायव्हेट नोकरी करतात. त्यांचं नाव मूर्ती आहे आणि माझ्या आईचं नाव मल्लेश्वरी आहे. मग महेश्वरीजींनी अणूचा हात धरून विचारलं, मल्लेश्वरी, तुझ्या आईबाबांचं अरेंज मॅरेज होतं का? नाही मोठी आई, माझ्या आईबाबांचं लव्ह मॅरेज झालं होतं. मला सांगितलं होतं त्यांनी. एक मिनिट थांब बेटा, आलीच मी, म्हणत महेश्वरीजी पटकन खोलीत गेल्या. 5 मिनिटांनी एक जुनी अल्बम घेऊन आल्या आणि अणूच्या समोर ठेवली. त्यात 2 वेण्या घातलेली, लेहंगा चोळी परिधान केलेली एक स्त्री दिसत होती. त्या स्त्रीकडे बोट दाखवत महेश्वरीजींनी उत्सुकतेनं विचारलं, ही तुझी आई मल्लेश्वरी आहे का? फोटो पाहून अणूच्या डोळ्यात अश्रू आले. हो मोठी आई, ही माझी आई आहे. तुम्ही त्यांना कसं ओळखता? महेश्वरीजी रडत विचारू लागल्या. मल्लेश्वरी, तुझी आई आता नाही का? हो मोठी आई, पण काय झालं? तुम्ही का रडताय? अणू ही रडतच म्हणाली. म्हणजे तू माझ्या मल्लेश्वरीची मुलगी आहेस? तू माझ्या बहिणीची मुलगी आहेस? असं म्हणत महेश्वरीजी अणूला बिलगून रडू लागल्या. त्यांना बघून कल्याणजीही जवळ आले. मोठी आई, खरंच? आई खरंच तुमची बहीण होती? अणूने थरथरत विचारलं. हो बेटा, मल्लेश्वरी माझी सख्खी बहीण होती. तुझ्या बाबांनी जेव्हा सांगितलं की ते तिच्यावर प्रेम करतात तेव्हा आमच्या वडिलांनी त्यांचं नातं मान्य केलं नाही, म्हणून तुझी आई तुझ्या बाबांसोबत घर सोडून गेली. नंतर आम्ही तिला खूप शोधलं पण काहीच पत्ता लागला नाही. आम्हाला वाटलं की ती आपल्या नवऱ्यासोबत आनंदात असेल. मल्लेश्वरीच्या काळजीमुळे आमचे आईबाबा आजारी पडले आणि मरण पावले. मी सुद्धा हेच मानलं की माझी बहीण आपल्या संसारात सुखी आहे, पण हे कधीच वाटलं नव्हतं की ती एवढ्या लहान वयात जग सोडून गेली असेल, असं म्हणत महेश्वरीजी रडू लागल्या. अणूलाही आईची आठवण झाली आणि तीही खूप रडली. जेव्हापासून त्यांचं हे बोलणं चालू होतं ते सगळं बोलणं घरात आलेला जय ऐकत होता. त्याला खूप वाईट वाटलं. तो आईजवळ येऊन म्हणाला, आई, आधी आपल्याला अणूला सावरलं पाहिजे. इकडे तुम्हीच रडताय, आधी तिला धीर द्या. जय बेटा, मी नेहमीच असं मानलं होतं की तुझी मावशी कुठेतरी जिवंत असेल आणि आपल्या नवऱ्यासोबत मुलांसोबत सुखात असेल, पण कधीच वाटलं नव्हतं की माझी बहीण एवढ्या कमी वयात मरण पावेल. असं म्हणून महेश्वरीजी जयलाही मिठी मारून रडू लागल्या. आई, प्लीज शांत व्हा. बघा अणू किती रडते. प्लीज आई, स्वतःला सावरा. जय बेटा, अणू तुझी बहीण आहे. ती तुझ्या मावशीची मुलगी आहे. मी नेहमी असं मानलं की माझ्या नशिबात मुलगी नाही, पण आता जाणवतंय की आमची ही मुलगी आहे, माझी स्वतःची मुलगी. असं म्हणून महेश्वरीजींनी अणूला मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मला वाटलं होतं की तू माझ्या बहिणीसारखी दिसतेस, म्हणूनच मी तुझ्या आईबाबांबद्दल विचारलं.
खरंच तू अगदी मल्लेश्वरीसारखी दिसतेस. अनु, तुझ्या आईनं तुला एकटी सोडून खूप अन्याय केला बेटा. पण आता तुला काळजी करण्याची गरज नाही. तुझ्याकडे मोठी आई, मोठे पप्पा, भाऊ सगळे आहेत. आतापासून कधीही असं विचार करू नकोस की तू एकटी आहेस, महेश्वरीजींनी प्रेमाने अनुला सांगितलं. अनुला बऱ्याच वर्षानंतर हे जाणवलं की तिचे स्वतःचे नातेवाईक आहेत. या आनंदात तिच्या डोळ्यातून अश्रू आले. पण स्वतःची परिस्थिती बघून तिला थोडं दुःखही झालं. अनु रडताना पाहून महेश्वरीजींनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, आता अजिबात रडायचं नाही बेटा. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. मी तुझी आई आहे, समजलं? हो मोठी आई, असं म्हणत अनु थोडी शांत झाली. तेव्हा महेश्वरीजी तिच्याकडून मल्लेश्वरी आणि तिच्या बालपणीच्या आठवणी विचारू लागल्या. आई, आतापर्यंत तुम्ही स्वतः रडलात, तिलाही रडवलं. आता तिला थोडा आराम करू द्या. तुम्हीही विश्रांती घ्या. ती आता आपल्यासोबतच राहणार आहे. रोज तिच्याशी बोलू शकता तुम्ही. बरं, चला आता आराम करा, जय म्हणाला. त्याने महेश्वरीजींना त्यांच्या खोलीत सोडलं आणि मग अनुला तिच्या खोलीत नेऊन म्हणाला, अनु तू थोडा आराम कर. भैया, मला ऑफिसला जायचं आहे, अनु म्हणाली. जय थोडा थांबला, तिच्याकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाला, जेव्हा मला हे माहीत नव्हतं की तू कोण आहेस तेव्हाही मी 24 तास तुझं रक्षण करत होतो. आता जेव्हा सत्य समोर आलंय तेव्हा तुला खरंच वाटतं का मी तुला इतक्या सहज जाऊ देईन? आतापासून तू इथेच राहशील अनु. अनु संभ्रमात होती. पण भैया, मी इथे कशी राहू शकते? माझ्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. प्लीज भैया, असं म्हणू नका. मी माझ्या रूमवर परत जाईन. ते शक्य नाही अनु, जय ठाम स्वरात म्हणाला. का भैया? मी एक बदनाम मुलगी आहे. जर तुम्ही मला आपल्या घरी ठेवलं तर उद्या लोक तुमच्यावर बोट ठेवतील. अनुच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. हे ऐकताच जयचा हात पटकन तिच्या गालापर्यंत पोहोचणार होता, पण त्याने स्वतःला आवरलं. अनु अश्रू भरल्या डोळ्यांनी जयकडे पाहत राहिली. काही क्षण तो तिच्याकडे बघत राहिला. मग आपला हात खाली घेत म्हणाला, तुला समजते का तू काय बोलतेस? स्वतःला एवढं कमजोर बनवून टाकलेस. जे काही झालं ते तू कोणालाही सांगत नाहीस. सगळं मनात दडवून ठेवलंय आणि वरून अशा गोष्टी बोलतेस. तू कधीच चुकीची वागलेली नाहीस, हे मी आजही मानतो आणि तोही मानतो. का अनु तू स्वतःलाच त्रास देत आहेस, त्यालाही त्रास देतेस आणि आम्हालाही दुखावतेस. जेव्हापर्यंत आम्हाला खरं कळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही, जयने गंभीरतेने विचारलं. तरीसुद्धा आपली अनु मात्र शांत राहून रडत राहिली. आतापर्यंत तू जे काही करत आलीस ते मी पाहत होतो, पण आता मला कळलंय की तू माझी बहीण आहेस, तर तुला तुझ्या मर्जीने जगू देणार नाही. तू तेच करशील जे मी सांगेन, समजलं? आतापासून तू या घराबाहेर जाऊ शकत नाहीस, असं म्हणत जय रागाने तिथून निघून गेला. जय निघून गेल्यावर अनु रडता रडता थकली आणि बिछाण्यावरच झोपून गेली. घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असलेल्या विक्रमला जेव्हा कळलं की अनु ही जयची बहीण आहे तेव्हा तो थक्क झाला. तो जयला म्हणाला, ठीक आहे, ती उठली की एकदा व्हिडिओ कॉल लाव. विक्रमनं ऑफिसमधून सांगितलं आणि पुन्हा कामात गुंतला. पण त्याचं मन सतत अनुकडेच जात होतं. दुसरीकडे जय अणूच्या प्रकरणाबद्दल गंभीर झाला होता. तो त्याच विचारात हरवलेला होता. श्रेया त्याला वारंवार फोन करत होती, पण जय आधीपासूनच अस्वस्थ असल्यामुळे त्याने रागाने कॉल्स इग्नोर केले आणि फोन उचलणंच बंद केलं. संध्याकाळपर्यंत सतत कॉल केल्यानंतर श्रेया थकली. मग तिने ठरवलं की आता जयला डायरेक्ट भेटावंच लागेल. ती थेट जयच्या घरी पोहोचली. तेव्हा महेश्वरीजी अनुला फळं खाऊ घालत होत्या. महेश्वरीजींना श्रेया जयची मैत्रीण आहे हे आधीपासूनच ठाऊक होतं. त्यांनी तिला बघून म्हटलं, अगं श्रेया, तू आत ये बेटा, बाहेर का उभी आहेस? गेटवर उभी असलेली श्रेया आत आली, पण जसं तिनं अनुला तिथं बसलेलं पाहिलं तसं तिच्या डोळ्यात राग दाटून आला. अनुनेही श्रेयाकडे पाहिलं पण काही बोलली नाही. जय कुठे आहे? सकाळपासून मी कॉल करत आहे पण तो उचलत नाहीये. आज ऑफिसलाही गेला नाही, पप्पा विचारत होते, श्रेया म्हणाली. अगं, ही एक मोठी कहाणी आहे बेटा, असं म्हणून महेश्वरीजींनी श्रेयाला अनुबद्दल सगळं सांगितलं. काय, ही तर जयची बहीण निघाली? श्रेयाला जबर धक्का बसला. तिने मनाशी विचार केला, मी तर हिला जयपासून दूर ठेवायचं ठरवलं होतं, पण आता ही त्याची बहीण बनून आणखीनच जवळ आली आहे. माझा भाऊ किती कष्टाने परदेशात गेला आहे. आता तो परत आला आणि अनुला जयसोबत पाहिलं तर तो स्वतःला कसा सांभाळेल? मी जयला जाऊन भेटू शकते का आंटी? श्रेयाने विचारलं. हो बेटा, तो आपल्या खोलीतच आहे. काही अर्जंट बोलायचं असेल तर जाऊन भेट, महेश्वरीजी म्हणाल्या आणि पुन्हा अनुला खाऊ घालू लागल्या. ठीक आहे आंटी, असं म्हणून श्रेया थेट जयच्या खोलीत गेली. तिथे पोचली तेव्हा तिने पाहिलं की जय बिछाण्यावर हात बांधून हेड रेस्टला टेकून खोल विचारात बुडालेला होता. श्रेया आत आली, पण जयला याची जाणीवही नव्हती. ती जवळ येऊन बेडवर बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, काय झालं जय? मला इग्नोर करतोयस? माझे कॉल्स का उचलत नाहीस?
जयनं हळूच मान वळवली, श्रेयाकडे पाहिलं आणि म्हणाला, तू कधी आलीस? जयच्या प्रश्नावर श्रेया म्हणाली, एवढं काय विचारत आहेस? काय झालं? काही नाही श्रेया. अनु इथे का आहे? आईने खाली सगळं सांगितलं असेलच ना, मग पुन्हा का विचारत आहेस? तिच्यापासून दूर राहायला हवं होतं ना. भैया आधीच इतक्या लांब गेला आहे. आता ती इतकी जवळ राहिली तर तो परत आल्यावर तिला बघून सहन करू शकेल का? जय श्रेयाचं बोलणं तर ऐकत होता, पण तो अजूनही खोल विचारात गडलेला होता. मी इथे काहीतरी बोलत आहे आणि तू काहीतरी वेगळाच विचार करत आहेस. काय झालं? अशी आलीस? काही काम होतं का? मी तुला फक्त भेटायला आले होते. किती दिवस झाले तुला भेटून? तू तर फोनसुद्धा उचलत नव्हतास. माझ्याकडे स्वतःची कामं आहेत श्रेया. इतक्या बिझी लाईफमध्ये प्रेमाला एन्जॉय करण्यासाठी वेळ कुठून आणू? म्हणजे तुला माझी काळजीच नाही ना? आता तुला काय फरक पडतो? जे करायचं आहे ते कर. मी तुला थांबवणार नाही. श्रेया, तुला लाज वाटत नाही का? तिथे तुझा भाऊ स्वतःच्या प्रेमाला गमावून दुःखात आहे आणि तू स्वतःच्या आनंदाचा विचार करतेस. त्याची वेदना आम्हालाही सहन करावी लागतीये. अणू इथेच राहणार आहे का जय? तुला काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेमची गोष्ट नाही, पण तिनं काही सांगितलं का? नाही ना. तिनं ठरवलंय की ती आपल्याला काही सांगणार नाही, पण तिच्या आयुष्यात जे काही घडलंय ते आपल्याला शोधून काढायला हवं. तिला पाहिलं की वाईट वाटतं, पण जसं आठवतं की तिने माझ्या भावाला धोका दिला तसं लगेच रागही येतो. श्रेयासुद्धा उदास झाली. आधी आपल्याला हे समजून घ्यायला हवं खरंच काय घडलं आहे. त्याशिवाय कुणालाही दोष देणं चुकीचं आहे. हो, तेही खरंच आहे. पण आज तू ऑफिसला का गेला नाहीस? श्रेयाने विचारलं. असंच. अनुमुळे टेन्शनमध्ये होतो. अनु म्हणते की ती इथे राहणार नाही, निघून जाईल. पण मी सांगितले की मी तिला बाहेर जाऊ देणार नाही. आईला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल काय सांगितलंस तू? मी म्हटलं की तिचं लग्न माझ्या एका मित्राशी झालं होतं आणि तो कामासाठी दुसऱ्या शहरात गेला आहे. किती खोटं बोलतोस? श्रेया रागाने म्हणाली आणि उठून उभी राहिली. जयसुद्धा बेडवरून उठला आणि श्रेयाला मिठी मारून म्हणाला, सॉरी, तुला वेळ देऊ शकत नाहीये. हे प्रकरण सुटत नाही तोवर थोडा संयम ठेव. तुझा भाऊ अशा अवस्थेत आहे की मला फार वाईट वाटते. तो कायम आनंदात राहणारा माणूस होता, पण आता इतका खचला आहे की मला काय करावं कळत नाहीये. म्हणून तुला वेळ देऊ शकत नाही. प्लीज रागावू नकोस. तू असं बोलशील तर मी कशी रागवेन? माझी काही तक्रार नाही. फक्त जेव्हा मी कॉल करीन तेव्हा उचल. निदान तुझ्याशी बोलण्याचा तरी आनंद मिळेल. श्रेयानेही जयला मिठी मारली आणि दोघं खाली आले. महेश्वरीजींनी श्रेयासाठी ज्यूस आणून दिलं. श्रेया ज्यूस पिताना अनुच्या दिशेने बघत होती. अनुनेही श्रेयाकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. ही तर पक्की बहिणीसारखी वागते. देवा, माझ्या होणाऱ्या मुलामध्ये त्याच्या मावशीसारखे गुण नसावेत. त्या दिवशी हिने मला किती जोरात मारलं. अनु मनातच म्हणाली. सगळं करून मोकळी झाली आणि आता बघा कशी भोळी बनून बसली आहे. धोकेबाज कुठली. श्रेयानेही मनोमन अनुला शिव्या घातल्या. नंतर जय आणि महेश्वरीजींना सांगून ती घरी निघून गेली. तेवढ्यात विक्रमचा कॉल आला. जय, काय झालं रे? ती अजून उठली नाही का? मी किती वेळापासून तुझ्या कॉलची वाट बघतोय. जरा एकदा दाखव ना तिला. विक्रम ओरडला. ओय, तुला मी कॅमेरामॅन वाटतो का? ऑफिस सोडून घरी बसलोय आणि तू म्हणतोयस की तिला दाखव. मीच भेटतो तुला त्रास द्यायला. जय चिडून म्हणाला. गप्प बस, दाखव ना. तसंही तिला पाहून खूप वेळ झाला आहे. विक्रम म्हणाला. थांब दाखवतो. असं म्हणत जयने हॉलमध्ये बसलेल्या अनुला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं. जर मी तिला 4 थापड मारल्या तर तुला काय वाटेल जय? विक्रम शांतपणे म्हणाला. आता तुला काय पाहिजे? तिनं तुला असं काय म्हटलं की तू तिला मारणार आहेस? जयने गोंधळून विचारलं. अरे, तिला मारायला काही कारण पाहिजे का? तिनं मोठी चूक केली आहे आणि आता बहीण बनून निरागसपणा दाखवते आणि तू पण तिच्या बाजूने बोलतोयस. विक्रम रागाने जयवरच भडकला. मी काय केलं रे? जय त्रासून म्हणाला. तुला सांगितलं होतं ना की तिच्याबद्दल आधी सगळं शोधून काढ, पण तू तर आल्या आल्याच तिला घरात बसवलं. आता ती जे काही करेल ते फक्त बघत राहणार आहेस का? विक्रम चिडून म्हणाला. मलाही आत्ताच समजले की ती माझी बहीण आहे. थोडा वेळ दे, मी सगळं शोधून काढेल. पण तुला सगळं आत्ताच हवंय. ती स्वतः काही सांगायला तयार नाही. वरतून तू मलाच रागवतोयस. आधी त्या रडकूबाईबद्दल सगळं माहीत करून घे. आणि हो, फोन नीट धर. तुझी बहीण नीट दिसत नाहीये. विक्रम म्हणाला. ओय, ती माझी बहीण आहे. मग काय झालं? काही नाही. आज तू जरा जास्तच फ्रस्ट्रेशनमध्ये दिसतोयस. तुझ्याशी वाद घालण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. जय म्हणाला आणि मोबाईल अशा प्रकारे पकडला जेणेकरून अनु नीट दिसेल. थोड्या वेळानं अनु महेश्वरीजींना म्हणाली. मोठी आई, मी औषध घेऊन येते. असं म्हणून ती सोफ्यावरून उठली. पण अचानक तिला चक्कर आली. ती पडणार होती, पण सोफ्याच्या कडेला धरून स्वतःला सावरलं. डोकं धरून ती परत हळूच सोफ्यावर बसली. महेश्वरीजी घाबरून म्हणाल्या. अगं अनु, काय झालं बाळा?
जयसुद्धा धावत तिच्याकडे आला. अनु, काय झालं? मोठी आई, मला चक्कर येते, खूप विचित्र वाटते, अनु म्हणाली. अचानक तिला मळमळल्यासारखं वाटलं. तिनं पटकन हाताने तोंड झाकलं आणि वॉशरूमकडे धावत गेली. महेश्वरीजींनी अनुला पाणी दिलं आणि तिच्या खोलीत नेऊन तिला झोपवलं. मग त्या किचनकडे गेल्या. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.